माझ्या मुलाला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळाली असती ग सोरा. नको ते उच्च शिक्षण आणि नको ते नखरे. घरातील कामं सोडून तुला फक्त ऑफिस आणि फाईल्स दिसतात. सुमित्रा देवींनी चहाचा कप जोरात टेबलवर आपटत हात टोमणा मारला. हॉलमध्ये अद्वैतचे काही मित्र आणि नातेवाईक बसले होते. सगळ्यांसमोर झालेल्या या अपमानाने स्वराचा चेहरा गोरामोरा झाला. तिच्या हातातल्या फाईल्स थरथरल्या, पण तिने स्वतःला सावरलं. तिने नवऱ्याकडे अद्वैतकडे पाहिलं. अद्वैतने नेहमीप्रमाणे आपली मान खाली घातली आणि तो मोबाईल स्क्रोल करू लागला. आईच्या या हुकमी आणि विषारी स्वरासमोर बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. सुमित्रा देवी तिथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, अरे अद्वैत, शेजारच्या देशपांड्यांची सून बघ कशी सुबक आणि घरंदाज आहे. MA झाली, पण कशी घरात राहून सासू सासऱ्यांची सेवा करते. हिच्यासारखी रात्री अपरात्री लॅपटॉप घेऊन बसत नाही. माझ्या मुलाचं नशीबच खोटं, म्हणून तुझ्यासारखी कजाग मुलगी गळ्यात पडली. सगळे पाहुणे कुत्सितपणे हसले. स्वराने डोळ्यातले अश्रू आतल्या आत जिरवले. तिची फाईल घेतली आणि ती शांतपणे घराबाहेर पडली. सुमित्रा देवींना वाटलं त्याने नेहमीप्रमाणे युद्ध जिंकलं आणि सून घाबरून निघून गेली. या घटनेला 2 दिवस उलटले. घरातलं वातावरण नेहमीसारखं शांत होतं. सुमित्रा देवी सोफ्यावर बसून TV पाहत होत्या आणि अद्वैत ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. अचानक घराची बेल वाजली. दारात 2 पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत 2 बँकेचे रिकव्हरी एजंट होते. अद्वैत इथेच राहतात का? एका पोलीस अधिकाऱ्याने कडक आवाजात विचारलं. सुमित्रा देवी घाबरत पुढे आल्या. हो, काय झालं साहेब? माझा मुलगा तर बँकेत मोठ्या पदावर आहे. तुमचा मुलगा बँकेत होता सुमित्रा देवी, आता नाही. यांनी बँकेच्या मुख्य खात्यातून तब्बल 2 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा स्कॅम केला आहे. बँकेने त्यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल केलाय आणि कोर्टाने यांच्या नावावर अटक वॉरंट जारी केले. पोलीस अधिकाऱ्याने कागदपत्र दाखवत सांगितलं. अद्वैतचा चेहरा पांढरा फट पडला. त्याचे हातपाय थरथरू लागले. सुमित्रा देवींना चक्कर यायचीच बाकी होती. नाही साहेब, काहीतरी गैरसमज झालाय. माझा मुलगा असं काहीच करू शकत नाही. आम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. अद्वैत, तुझ्या बँकेच्या मोठ्या सरांना फोन कर ना. त्या रडत ओरडल्या. तेवढ्यात पाठीमागून एक कार येऊन थांबली. कारमधून कोणीतरी खाली उतरलं. हाईल्सचा आवाज करत ती व्यक्ती थेट घराच्या आत आली. ती दुसरी कोणी नसून स्वरा होती. स्वराच्या हातात काही अधिकृत कागदपत्र होती. सुमित्रा देवींनी तिला पाहिलं आणि त्या तिच्या पाया पडायलाच निघाल्या. स्वरा, अगं बघ ना, हे पोलीस काय म्हणतायत. अद्वैतने म्हणे घोटाळा केलाय. तू तर त्याच बँकेत चीफ लिगल हेड आहेस ना. तू काहीतरी कर, वाचव माझ्या मुलाला. स्वराने सुमित्रा देवींचे हात बाजूला केले. तिच्या चेहऱ्यावर आता भीती किंवा दुःख नव्हतं, तर एक करारी आणि शांत बाणा होता. सासूबाई, 2 दिवसांपूर्वी तुम्ही म्हणालात ना की तुमच्या मुलाला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळाली असती. मग आता वेळ आली, लागा कामाला आणि शोधा ती चांगली आणि सुबक मुलगी. कारण ही ऑफिस आणि फाईल्स पाहत बसणारी वाईट मुलगी आता या घरातून आणि तुमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमची बाहेर पडतीये. सुमित्रा देवी गोंधळल्या. स्वरा, काय बोलतीस तू हे? स्वराने शांतपणे पोलिसांच्या हातात तिच्या सहीचे कागदपत्र दिले आणि म्हणाली, सासूबाई, अद्वैतने हा घोटाळा गेल्या 1 वर्षापासून चालवला होता. मी बँकेची लिगल हेड म्हणून आजवर अंतर्गत तपास करत होते आणि पत्नी म्हणून त्याला वाचवण्याचा, तो पैसा परत भरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. पण 2 दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्यांसमोर माझी लायकी काढलीत आणि या लाडक्या मुलाने मूक संमती दिली. त्याच रात्री मला समजलं की ज्या माणसासाठी मी माझी प्रतिष्ठा पणाला लावते त्याला माझी काहीच किंमत नाही. म्हणून काल रात्री मी बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स समोर अद्वैतच्या घोटाळ्याचे सगळे पुरावे स्वतः सादर केले आणि आज सकाळी कोर्टातून घटस्फोटाची नोटीस पाठवली. अद्वैतने स्वराचे हात पकडण्याचा प्रयत्न केला. स्वरा, प्लीज मला माफ कर. मी आईच्या समोर बोलू शकलो नाही.
मला जेलमध्ये पाठवू नकोस, माझी बदनामी होईल. स्वराने तिचा हात झटकला आणि बॅगमधून घटस्फोटाचे कागदपत्र काढून अद्वैतच्या तोंडावर मारले. तिने सुमित्रा देवींकडे पाहिले, ज्या आता पूर्णपणे कोलमडून सोफ्यावर पडल्या होत्या. स्वराने शेवटचा हसून टोमणा मारला. सासूबाई, तुमच्या त्या शेजारच्या देशपांड्यांच्या सुबक सुनेला सांगा की 2 कोटींच्या घोटाळ्याचा जामीन तयार ठेवावा. मुलाला लायकीपेक्षा जास्त गुणी आणि कर्तबगार बायको मिळाली की ती पचवता आली पाहिजे. सांभाळा आता तुमच्या या कोहिनूर हिऱ्याला. पोलिसांनी अद्वैतच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्याला घेऊन गेले. मित्रादेवींचा तो अहंकार, तो तोरा आणि तो गर्व एका सेकंदात मातीत मिळाला होता. मागे उरला होता फक्त त्यांचा पश्चाताप. आणि स्वरा मात्र स्वतःच्या स्वाभिमानाची फाईल छातीशी बाळगून उंबरठा ओलांडून एका नवीन स्वतंत्र आयुष्याकडे निघून गेली होती. स्वराने स्वतःचा स्वाभिमान तर वाचवला, पण एका चुकीच्या माणसामुळे तिचं हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त झालं. स्वरा आज स्वतंत्र आहे, पण आनंदी नाही. कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहून अजून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही. धन्यवाद.